नमस्कार, वेलकम टू नंदनवन रिसॉर्ट. फर्स्ट एंट्री आपली करणं होतं. तिकीट काउंटर आणि रिसेप्शन एरिया. सो रिसेप्शन ते तिकीट अँड काउंटर तुम्ही करू शकता. हे हमारा शॉप है. हे आमचं शॉप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोल्ड ड्रिंक्स अजून कॉस्ट्युम वगैरे पण भेटतात. म्हणजे कपडे वगैरे सुद्धा स्विमिंग कॉस्ट असणार आहे. हा आपला लॉन एरिया आहे. इथे लग्न पार्टीज, बर्थडे पार्टीज, अॅनिव्हर्सरी सर्व काही होतं. इथे आपण अरेंज वगैरे करून देतो. आणि तुम्ही दुपारच्या वेळेला इकडे आराम सुद्धा करू शकता. फर्स्ट आपण बघू शकता गेम झोन. ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅरम आणि टेबल टेनिस खेळायला भेटणार. खेळूया आपण. खूप दिवसांनी खेळतोय म्हणजे टेबल टेनिस. हो एक नंबर आहे मनोज साहेब बघा. एक नंबर. हो यार कमॉन. एक नंबर मजा येते मंडळी. गेम पॉइंट सर्व्हिस. सो मंडळी तुम्ही हा आवाढव्य असा गेम झोनचा एरिया बघताय. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या फॅसिलिटी आहेत. फॅसिलिटी तुम्हाला कॅरम बोर्डची मिळणार आहे सुद्धा. 2 कॅरम बोर्ड आहेत. म्हणजे खूप सारे माणसं असतील तर इथे गेम एन्जॉय करू शकतात. आणि तुम्ही समोर बघताय ते टेबल टेनिस. जे वन डे पिकनिक साठी मोस्टली येतात. वन डे पिकनिक साठी आहे का? हा वन डे पिकनिक साठी. अच्छा, मोस्टली वन डे पिकनिक साठी येतात. त्यांच्यासाठी आपण लॉकर्स फॅसिलिटी सुद्धा देतोय. आणि Okay. कॉमन चेंजिंग रूम सुद्धा आहे. ओके. ते हे जेंट्स आहे चेंजिंग रूम आणि प्लस ते साईडचा हा एरिया लेडीज साठी आहे. त्या सुद्धा लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी खेळण्यासाठी आपण झुले सुद्धा आहे तिकडे. सो मंडळी खूप छान अशी फॅसिलिटी आहे झुल्यांची. हे बघा एक नंबर फॅसिलिटी सुद्धा आहे झुल्यांची. एक नंबर. सो मंडळी तुम्ही इकडे लहानपणाचे Enjoy दिवस करू आठवू शकता. शकता. लहानपणाचे दिवस आठवू शकता आणि एन्जॉय करू शकता. एक नंबर. असं तुम्ही येऊन लहान मुलं होऊया. लहान मुलं होऊ शकता तुम्ही. आणि एजिंगचा काहीच तुम्हाला इथे प्रॉब्लेम नाही. तुम्ही लहान मुलं होण्यासाठी इथे येऊ शकता आणि लाईफ एकदम रिफ्रेश करू शकता. फ्रेशनेस आला पाहिजे. एकदम भारी. जियो तो लाईफ जियो तो ऐसे जियो. लाइव जियो तो ऐसे जियो. एक आणि नंबर. खूप छान असा परिसर पण आहे. हा एकदम भारी परिसर आहे मंडळी. तुम्हाला दाखवतो चारी साईडला हरियाली झाड आहेत. हरियालीच आहे. एक नंबर. सो मंडळी तुम्ही इकडे आलात ना तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातात. तुम्हाला लॉन मिळतं. तुम्हाला लहानपणीचे दिवस आठवतात. झोपाळा आहे, गेम झोन आहे. सगळ्या A to Z गोष्टी तुम्ही इकडे येऊन एन्जॉय करू शकता आणि मनाला शांत करू शकता. सो नक्की तुम्ही इकडे ट्राय करा, व्हिजिट करा. मी फर्स्ट टाइम आलो होतो. मी आता कंटिन्युअसली सारखं येणार आहे आणि माझ्या ग्रुपला सगळ्यांना मी सांगणार आहे. तसंच तुम्हाला रिकमेंड करतो तुम्ही सुद्धा यावा. सो हे आपले रूल्स अँड रेग्युलेशन आहेत.
इसमें कैंडी भी मिलेगी, म्हणजे म्हातारीचं केस म्हणजे म्हातारीचं केस बॅकग्राऊंडला व्हॉइस येते, समजून घ्या. सेकंड पार्ट मध्ये फोर फाइव फाइव होल आहे. हा मोठ्यांसाठी पूल आहे. छोट्यांसाठी मल्टिप्लेक्स लाईट सुद्धा आहेत. यात आपल्या चिल्ड्रन्स लाईट सुद्धा आहेत. छोटे आणि मोठे सुद्धा एन्जॉय करू शकतात. त्याचबरोबर आपल्याकडे वेव्ह पूल सुद्धा आहे. हा वेव्ह पूलचा एरिया आहे. त्याचे पण आपल्याकडे टायमिंग वगैरे आहेत. किती ते किती टाइम असतो? आपल्याकडे 11:15 स्टार्ट होतो वेव्ह पूलचा शो, आणि दुसरा शो आपला 12:15 स्टार्ट होतो. तर तिसरा शो आपला 3:15 स्टार्ट होतो, आणि चौथा शो आपला 4 वाजता स्टार्ट होतो. अच्छा, म्हणजे आपलं जे आहे ते टायमिंग नुसार आहे. हा, टायमिंग नुसार आहे आणि क्राऊडवर डिपेंड आहे. ओके, क्राऊडवर डिपेंड असं. 300च्या जर वरती असतील तर हे 4 शो होतात. हो, जास्त शो होतात. ओके, ग्रेट. सो मंडळी, हा जो वेव्हचा पूल आहे आणि ते मी तुम्हाला शॉट घेतले ते दाखवणारच आहे. ते खूप छान आहे, एकदम तुम्हाला समुद्राचा फील येतो. एक नंबर. आणि आपला सेकंड पार्ट सुद्धा लॉन्च होतोय. त्यासाठी तुम्ही त्या मोठ्या साईट आपण बघतच असणार, त्या आपल्या सेकंड पार्ट मध्ये येणार आहेत. तर प्लीज आवर्जून सर्वांनी विजिट करा नंदनवन रिसॉर्ट मध्ये. रिसॉर्ट प्लस वॉटर पार्क. सो मंडळी, गरम पकोडे दिसत आहेत आणि त्याच्यासोबत गरम पास्ता दिसतोय. मग पास्त्याचा आहे नाश्ता. पास्त्याला आपण करूया पास्ता. हो, सिल्की मंडळी, सिल्की पास्ता. पास्ता जो ना नॉट बॅड. म्हणजे आता सुरुवात झाली. आपण घेऊया नॉनव्हेज मध्ये काय बघूया. चिकन चिल्ली आहे. पुष्कळ जागा. व्हेज मध्ये काय आहे?
व्हेज मध्ये पनीर आहे आणि हे बरेच पनीर आहे ना? हे पनीर आहे आणि त्याला बरंच काहीतरी नाव आहे. त्याचं काहीतरी नाव आहे, हा म्हणजे कोणती भाजीची आहे? ऍक्च्युली कोफ्ता कसा असतो हा, त्याप्रमाणे- कोफ्ता त्याप्रमाणे प्रमाणे. पण कोफ्ता आणि हे आपलं हे आहे, बासुंदी आहे. फ्रुट्स आहे काहीतरी आणि लोणचं सुद्धा आहे लोणचं, आणि गुलाबजामुन छान आहे ना जेवणची टेस्ट आणि बघा. हा, मस्त आहे जमा. छान नान पण आहेत ना? नान सुद्धा आहेत. नान आहे So मंडळी नान सुद्धा आहे तांदळाची भाकरी पण आहे. आणि तांदळाची भाकरी सुद्धा आहे. आणि जेवण म्हटलं तर फ्रेश आहे. आणि आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो. एक नंबर, एक नंबर जेवण. आता मटण बघूया, मटण कसं शिजलंय. एक नंबर म्हणलं. तुम्ही इथे आलात ना, नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन दोन्ही पण जे डिश आहेत ना, अप्रतिम अप्रतिम. त्याला दादच नाही. माझ्याकडे शब्द नाही, तेवढा जेवणाची क्वालिटी चांगली आहे. काय बोलतो आला, जेवणाची क्वालिटी चांगली आहे, मस्त. कॉस्टली आहे पण जेवणाची टेस्ट क्वालिटी मेंटेन केली आहे. स्वच्छता आहे. नक्की रिकमेंड करेन मी, नक्की ऐकले व्हिजिट करा. आणि फॅमिलीसाठी खूप छान आहे, एक नंबर आहे. फॅमिलीसाठी खूप छान, म्हणजे खूप छान. ब्रेकफास्ट मध्ये काय मिळणार आहे ते बघूया. तुम्हाला पोहे मिळणार आहे. ब्रेकफास्ट मध्ये पोहे आहेत. हे काय मिसळ आहे ना? मिसळ आहे. मिसळ मध्ये मिक्स करू शकता तुम्ही. आणि या पुऱ्या आहेत आणि ते भाजी सुद्धा आहे आणि जिलेबी आहे, पापडी आहे आणि इथे तुम्हाला पाव मिळणार आहेत आणि इकडे भुर्जी मिळणार आहे. सेल्फ सर्व्हिस टोस्टर आहे मंडळी, पण चांगली फॅसिलिटी चांगली दिली आहे. तुम्हाला ज्यूस मिळणार आहे इथे. मस्त आहे. म्हणजे तुम्हाला इकडे सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे सकाळच्या नाश्त्याला ज्या गोष्टी आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील. सो मंडळी आता आपण लंच करायला आलोय, तर लंच पटापट करून घेऊया. लंचमध्ये काय मेनू आहे ते दाखवतो तुम्हाला. वेळची चहा घेतोय. आता आपण संध्याकाळचा हाय टी घेतोय. सो आता आपण घेऊया हाय टी बरोबर काय काय दाखवतो. आणि कॉफी पाहिजे तर कॉफी सुद्धा आहे. क्या बात आहे. मस्तपैकी होम थिएटर लावलाय आपण. लॉन मध्ये होम थिएटर लावलाय. हवेचा वारा येतोय शांतपणे. हो हो हो, क्लासिक. आणि इकडे मोठी अशी भली अशी मोठी पार्किंगचं तुम्हाला सोय मिळते. मंडळी आपण या रिसॉर्टला व्हिजिट केलं होतं आणि खूप छान असं सर्व्हिसेस आहे, क्वालिटी ऑफ फूड आहे. तर त्याच्याबद्दल आपण इकडेचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेऊया या रिसॉर्टबद्दल. नमस्कार साहेब. नमस्कार. सो साहेब मला सांगा ना, तुमचं ही जे रिसॉर्टची जी सर्व्हिस दिली ना, एक नंबर एक नंबर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. सर्वप्रथम तर तुम्ही नंदनवनला आलात त्याबद्दल सर थँक्यू. आणि तुम्हाला आमची सर्व्हिस आवडली त्यासाठी सर थँक्यू सो मच सर. सो
सर मला तुम्ही सांगा की इकडे चेक इन आणि चेकआउटची प्रोसेस काय आहे? सर जसं तुम्ही काल व्हिजिट केली होती तर एक संध्याकाळचा स्लॉट आहे. इव्हिनिंग संध्याकाळी 7 वाजता चेक इन केलं की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता चेकआउट. एक स्लॉट तो आहे आपला. सेकंड स्लॉट आहे सकाळी 12 वाजता केलं की दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता चेकआउट. असं 2 टाईपचं चेक इन आणि चेकआउट टायमिंग्स आहे. ओके. आणि साहेब तुमच्याकडे जे रूम्स मिळतात ते कोणकोणत्या टाईपच्या रूम्स आहेत? आपल्याकडे सर जसं स्टँडर्ड रूम्स आहेत, डिलक्स आहेत, फॅमिली डिलक्स आहेत, डॉर्मेटरी आहेत. या 4 प्रकारचे रूम्स आहेत सर आपल्या इथे. ओके, धन्यवाद. आणि मला एक खूप आवडलं जे नीटनेटकेपणा आहे, क्लीन आहे, क्लीननेस आणि हे Thank you, sir. फॅसिलिटी तुम्ही देताना एक नंबर. आणि जे कॅम्पसच्या बाहेर न जाणं आणि ते सिक्युरिटी मेंटेन करणं ते खूप खूप अप्रतिम. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्ही Yeah. प्रत्येक गोष्ट लहान लहान आमची ती टिपलेली आहे. आणि सर तुम्ही आज आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सगळ्या आपल्या गेस्टला सांगतायत ते सर थँक्यू सो मच सर त्यासाठी. नक्कीच नक्कीच. जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत, जेवढे माझे युट्यूब चॅनल बघतात ना, नक्की मी त्यांना रिकमेंड करेन. नक्की तुम्ही व्हिजिट करा. आणि कारण फॅमिलीसाठी उत्तम म्हणजे उत्तम एक नंबर प्रकारचा हा रिसॉर्ट आहे फॅमिलीसाठी. नक्की आवर्जून थँक्यू सो मच सर. थँक्यू. ओके. आणि साहेब मला सांगा की तुमचे जे डेलीचे 1 डे आणि 1 डे स्टे त्याच्यामधला डिफरन्स सांगा ना. सर डे पिकनिकला आलात तर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 हा आपला एक टायमिंग आहे. त्यात सकाळी आपण इन्क्लुडिंग त्यात सकाळचा ब्रेकफास्ट असतो. त्यानंतर आपल्याकडे लाईव्ह काउंटर आहे, सूप आहे, लंच व्हेज नॉन व्हेज आहे आणि संध्याकाळचा नाश्ता आहे त्याच्यात. हे सर्व डे पिकनिकच्या पॅकेजमध्ये आपलं कव्हर होतं. ओव्हरनाईट स्टेला आलात तर याच्यात ओव्हरनाईट स्टे मध्ये संध्याकाळचा नाश्ता आल्यावरती रात्रीचं व्हेज नॉन व्हेज जेवण, सकाळी चहा, सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं लंच आणि संध्याकाळी नाश्ता करून मग चेकआउट. असं सगळं हे सायकलिंग आहे सर त्याचं. ओके. आणि जे आपले जे पेमेंट आहे ते कसं आपल्याला करावं लागेल? जसं आपण ऍडव्हान्स बुकिंग करतो त्यावेळी किती % तुम्हाला ऍडव्हान्स बुकिंगसाठी पेमेंट करावं लागतं आणि Sir, इकडे आल्यावर कसं? ऍडव्हान्स बुकिंगसाठी आपण जेव्हा आपण बुकिंग करतो ऍडव्हान्ससाठी तेव्हा 30% ऍडव्हान्स बुकिंग आपल्याला करावी लागते. बाकीची रिमेनिंग अमाऊंट आहे ही आपल्याला चेक इन टाइमला आपल्याला पे करावी लागते सर. आणि साहेब मी दुसरं कारण क्वेश्चन हा खूप महत्वाचा आहे. कारण आपण ऑनलाईन बुकिंग करत असतो आणि फ्रॉड आता खूप झाले. तर तुम्ही लेजिटिमेट ऑनलाईन, जसं फॉर एक्झाम्पल मी जेव्हा तुमचं बुक केलं राईट, तर मी 2-3 वेळा क्रॉस क्वेश्चन विचारून बुक केलं. कारण प्रत्येक माणसाला आता ते ना सिक्युरिटी वाटतं की एकदम. अमाऊंट जेव्हा आपण चेक इनच्या पहिले ऍडव्हान्स भरतो राईट. सो तुमचं काय आहे त्याच्यामध्ये एकदम सिक्युरिटी? परफेक्ट प्रश्न सर तुम्ही विचारलात. जेव्हा आम्ही गेस्टला हा प्रश्न आम्हाला दिवसातून जे काही लोक आमच्याकडे इन्क्वायरी करतात तेव्हा साहजिकच हा प्रश्न विचारला जातो. सर्वात प्रथम तर आपण गेस्टला बँक डिटेल देतो जी नंदनवनची आहे. त्यानंतर आम्ही जो QR कोड शेअर करतो हा आमचा पर्सनल शेअर करता आमच्या कंपनीचा QR आहे. आणि जेव्हा पेमेंट करतो त्यावेळी आम्ही गेस्टला सांगतो तुम्ही ₹1 ट्रान्सफर करा आधी, आम्ही तुम्हाला कन्फर्मेशन देऊ, त्यानंतर तुम्ही तुमची रिमेनिंग अमाऊंट करा असं. Exactly. आणि नंदनवनचा सर्वात प्रथम जे येतात हे नंदनवनचा एक विश्वास आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत सर अशी काही केस आमच्याकडे घडलेली नाहीये सर. एक नंबर. सो मंडळी, तुम्ही जर कॉशियस असाल किंवा पेमेंट करताना तर दादानी समोर फ्रेम मध्ये आताच तुम्हाला सांगितलं की ते पहिले कन्फर्म करणार. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं एक अकाउंट आहे नंदनवनच्या नावाने, त्याच नंदनवनच्या नावाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे. जर तुम्हाला ऑनलाईन कुठले फ्रॉड असणार आहेत तर नक्की तुम्हाला त्याचं अकाउंट मिळणार आहे, डुप्लिकेट अकाउंट मिळेल. तर नक्की तुम्ही दादांच्या सांगण्यानुसार तसं पेमेंट करत राहा. सो धन्यवाद साहेब. लास्ट क्वेश्चन आहे, आता हे तुम्ही एवढी सुविधा करताय, फॅसिलिटी देताय राईट, तर त्यांचे जे आपले स्टाफ आहेत तर स्टाफ आपला किती आहे? कारण मी बघितलं ना प्रत्येक जागेवर तुमचा क्लिननेस आहे. आणि प्रत्येक मी आता जस्ट येते वेळी जाते वेळी सुद्धा आता कसं असतं की एकदा आपण सर्व्हिस दिली का आपलं संपतं, तसं नव्हतं. ऍक्च्युली रियालिटीमध्ये काय होतं की प्रत्येक जण विचारत होता की बाबा रिव्ह्यू काय आहे आणि तुम्हाला कशी फॅसिलिटी वाटली. असं नाही की आला आता आपलं काम संपलं. ऍट द एंड ऑफ द डे दे वर आस्किंग अस की भाई काय आहे, म्हणजे आम्हाला आम्ही जी तुम्हाला फॅसिलिटी दिली, क्वालिटी ऑफ फूड दिलं, त्याच्याबद्दल ते विचारत होते. ते मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं. थँक्यू. सो त्याच्याबद्दल मला सांगा थोडं. त्यालाच म्हणतात की सर एकदा पैसे घेतले आणि आतमध्ये सोडल्याला सर्व्हिस संपत नाही. आमचं काम इकडनं स्टार्ट होतं सर की आल्यावरती गेस्टला प्रत्येक गोष्ट त्याला त्याची भेटलेली आहे की नाही आहे, त्यांचा रूम डिटेक्ट काय आहे की नाही, मग आपण ते त्यांना फूड देतोय ते फूडची क्वालिटी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी निघताना सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू घेणं की सर तुम्हाला आमचं फूड कसं वाटलं, सर क्लिनिंग कशी होती, ह्या सगळ्या गोष्टीचं सर्व्हिस म्हणतात. आणि जी सर नंदनवन देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो.
एक नंबर. सो तुम्ही सांगू शकता का आपले पॅकेजेस आता सध्या अवेलेबल? डे पिकनिकचं आपलं जे पॅकेज आहे सध्या 1199 आमची एमआरपी आहे फॉर साठी आणि चाइल्डसाठी 949 आहे. ह्या दोन गोष्टी एमआरपी आहेत, पण त्याच्यावर डे वाईज म्हणजे आमचे मंडे टू फ्रायडे वीकडेजचे रेट्स वेगळे आहेत आणि विकेंडचे रेट्स वेगळे आहेत. आणि जसं आपला ग्रुप असेल त्यानुसार आम्ही मग ते डिस्काउंट करून ऍप्लिकेबल करून देतो सर. असं नक्कीच नक्की. आणि मंडळी यांची वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, यांचे कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आणि कधी कधी रेट्स फ्लक्च्युएट होतात, जे मला खूप साऱ्या अशा क्वेरी येत असतात जेव्हा मी दुसऱ्या रिसोर्टचे व्हिजिट करून त्यांचं दाखवत असतो की ऑनलाईनच्या ज्या किमती असतात आणि ऍक्च्युअल जेव्हा आपण व्हिजिट करतो त्या किमती त्याच्यामध्ये फरक असतो. हा शेवटचा क्वेश्चन आहे, फक्त त्याचं उत्तर द्या सर. येस सर. म्हणजे ऑनलाईनच्या ज्या किमती असतात ज्या आपण वेबसाईटवर दाखवतो सर वेबसाईट वरती जे असतात की आता वेबसाईट वरती आहे की आता जर नंदनवनची वेबसाईट जर तुम्ही पाहिली असेल त्यात तुम्हाला जर प्रश्न आला असेल सर तो मी तुम्हाला म्हणतोय की याच्यात आमचे रूमचे रेट्स आम्ही वेगळे दिलेत आणि फूडचे रेट्स वेगळे दिलेत. मग त्याला क्लब करून जेव्हा गेस्ट आम्हाला कॉल करतो त्यावेळी सर आम्ही त्यांना क्लब करून त्यांना एकत्र पॅकेज करून त्यांना शेअर करतो. Okay. आमचे रेट्स दोन्हीकडे सेम आहेत. ओके. असं आणि फक्त आम्ही ते जे इथे स्ट्रक्चर जे आहे त्याचं सेपरेट केलेलं आहे. मग जेव्हा आम्हाला गेस्ट क्वेरी करतात तेव्हा त्यांना आम्ही त्याचं आन्सर करतो सर. ओके. आणि मंडळी महत्वाचं म्हणजे काय, तुम्ही जे रेट बघत असताना ते वीकडेचे असू शकतात आणि जेव्हा तुम्ही इथे येता आणि विकेंडला त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडतो अरे ते रेट तर तेवढे होते, बट मे बी ते रेट सर वीकडेचे वेळेनुसार आणि सर एखादी गोष्ट आपण आधी बघतो गेस्ट आलेला तर रेट्स कधी कधी चेंज होतात असं आहे. ओके ओके. सो धन्यवाद आपल्या ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही थोडंसं माहिती दिल्याबद्दल. थँक्यू सो मच सर. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू.